शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी वेदांत वरखडे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे पुन्हा स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत गहू पिकामधील जास्त उत्पादनासाठी संपूर्ण खत व्यवस्थापन कसं करावं, कोणत्या टप्प्यामध्ये कोणत्या खतांचा वापर करावा याविषयी योग्य माहिती मी या व्हिडिओद्वारे देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, गहू पिकाच्या पेरणीच्या वेळी तुम्हाला 10-26-26 किंवा 15-15-15 या संयुक्त खताचा वापर प्रति एकर एक बॅग किंवा DAPची एक बॅग प्लस 25 किलो पोटॅशचा वापर तुम्हाला बेसल डोस म्हणून करायचा आहे. त्याचबरोबर गहू पिकाच्या वाढीसाठी नत्राची सर्वाधिक गरज असते, कारण नत्र पिकाच्या शाखीय वाढीस मदत करते. त्यामुळे गहू पिकामध्ये युरियाचा वापर एका टप्प्यामध्ये न करता तुम्हाला 2 टप्प्यामध्ये करायचा आहे, जेणेकरून गहू पिकाच्या उत्पन्नामध्ये तुम्हाला 20 ते 25% वाढ पाहायला मिळेल. यामध्ये तुम्हाला 20 दिवसानंतर 25 किलो युरिया द्यायचा आहे आणि 40 दिवसानंतर जेव्हा गहू फुटवे वाढीच्या अवस्थेमध्ये असतो तेव्हा 25 किलो युरिया प्लस 5 किलो झिंक सल्फेटचा वापर करायचा आहे. कारण फुटवे वाढीच्या अवस्थेमध्ये गहू पिकामध्ये पिवळेपणा दिसतो व फुटवे कमी येतात. त्यामुळे युरियासोबत आपण जर झिंक सल्फेटचा वापर केला तर एकदम फायदेशीर ठरते, जेणेकरून झिंक सल्फेटमुळे गहू पिकाचा पिवळेपणा दूर होतो आणि गहू पिकामध्ये फुटवा जोमदार येण्यास मदत होते. तसेच मित्रांनो, तुम्ही जर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या खतांचा योग्य पद्धतीने वापर केला तर तुम्हाला गव्हाचे एक चांगले उत्पादन मिळू शकते. तर शेतकरी मित्रांनो, ही होती गहू पिकामधील संपूर्ण खत व्यवस्थापनाबद्दल माहिती. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी जाते वेळेस आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.